गोंदिया के कटिंगा कला में अहिल्या देवी होड़कर योजना के तहत पात्र किसानों को ऋण मुक्ति प्रमाण पत्र बांटे गए। सांसद राजेंद्र जैन ने प्रमाण पत्र सौंपे। आइए जानते हैं पूरी रिपोर्ट। गोंदिया तहसील के कटंगा कला स्थित सेंट्रल कृषक सेवा सहकारी संस्था में पुण्यश्लोका अहिल्या देवी होड़कर किसान ऋण मुक्ति योजना 2026 के अंतर्गत एक विशेष कार्यक्रम आयोजित किया गया। इस दौरान सांसद राजेंद्र जैन के हाथों पात्र लाभार्थी किसानों को ऋण मुक्ति प्रमाण पत्रों का वितरण किया गया। कार्यक्रम में जिला उप निबंधक योगेश भाकरे और जिला मध्यवर्ती बैंक के महाप्रबंधक सुरेश टेटे प्रमुख रूप से उपस्थित रहे। अपने संबोधन में सांसद राजेंद्र जैन ने कहा कि राज्य की महायुति सरकार ने हमेशा किसानों, श्रमिकों और मातृशक्ति के हितों का प्राथमिकता दी है। उन्होंने बताया कि केवाईसी प्रक्रिया पूरी होते ही पात्र किसानों को योजना का सीधा लाभ मिलेगा, जो गोंदिया जिले के लिए अब तक की सबसे बड़ी राहत साबित होगी। इस मौके पर प्रेम कुमार रांगडाले, राजलक्ष्मी तुरकर, केतन तुरकर सहित बड़ी संख्या में स्थानीय जनप्रतिनिधि और किसान मौजूद रहे। गोंदिया से सतीश पारधी की रिपोर्ट, न्यूज भारत। ची लोकप्रिय सरकार माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री आमची नेत्री आदरणीय सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती या संदर्भामध्ये आजपासून राज्य सरकारने, महायुती सरकारने सर्वात मोठी कर्जमुक्ती केली आहे। पूर्ण जिल्ह्यात 20,195 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। त्यामध्ये 18,830 शेतकरी गोंदिया डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेचे आहेत आणि त्याच्यात 107 कोटी रुपये डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेच्या माध्यमातून आणि पूर्ण जिल्ह्यात 127 कोटी रुपयाची कर्जमाफी होणार आहे। त्याच्या कर्जमाफीच्या ते सर्टिफिकेट कर्जमाफीचे जे पूर्ण गोंदिया डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेने पूर्ण ताकदीने, पूर्ण मेहनतीने हे कार्य केलं आहे आणि याचा लाभ शेतकऱ्यांना भेटणार आहे। आमचे नेते खासदार प्रफुल्लभाई पटेल आणि आम्ही सर्व हे शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे यासाठी पूर्ण प्रयत्न आम्ही लोकांनी केला आणि याचा परिणाम आहे की राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि आमच्या राज्याच्या आमची महायुतीची सरकारने हे शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीची योजना लावून शेतकऱ्यांना फार मोठा फायदा दिला आहे। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस आणि स्वर्गीय लोकप्रिय नेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी महसूल मंत्री यांनी पूर्ण राज्यात महसूल विभागाच्या माध्यमातून महाराजस्व अभियान म्हणून प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक मोठा शिबिर लावण्याची घोषणा केलेली आहे। त्याप्रमाणे जिल्ह्याचे पूर्ण अधिकारी याच्यामध्ये कामामध्ये लागलेले आहे। सामान्य शेतकरी, सामान्य माणूस, शहरचा असेल, ग्रामीण भागाचा असेल, त्यांचे सातबाराचे प्रश्न, राशन कार्डचे प्रश्न, काही आरोग्यासाठी जे विभिन्न योजना आहे त्यांचे कार्ड आणि जमिनीच्या फेरफारमध्ये काही त्यांना त्रास असेल आणि असे अनेक जे महसूलची योजना आहेत त्याच्या तिथेच शासनाच्या माध्यमातून निवारण करून त्यांना सामान्य नागरिकांना, शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे। आणि आम्ही अपील करतो, आमचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गावागावाचे कार्यकर्त्यांना आम्ही सांगितलं आहे की लोकांपर्यंत जाऊन आपले लोकांचा कसा फायदा होऊ शकते, लोकांना या शिबिराच्या माध्यमातून आपण काय मदत करू शकतो याची जातीनं लक्ष घालून काम करा आणि या शिबिराचा सर्वांना फायदा झाला पाहिजे। आणि महायुतीची लोकप्रिय सरकारने इतका चांगला कार्यक्रम केला आहे सामान्य नागरिकांसाठी, त्याचा फायदा मिळाला पाहिजे।